की हा खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला? भाजप, शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवलं ना त्याला मामा, त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला लिया ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असं काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर, जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते, पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले, असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात? काही करू शकत नाही. कारण पंखच छाटलेत. उड 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 उड. कसा उडणार? पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही. आणि म्हणून बरोबर बघा, कारण आता मिंदेला काय भविष्य नाहीये. गद्दार शेवटी गद्दारच असतो. गद्दारांनी किती उड्या मारल्या तरी त्याचं नुसतं वापरा आणि फेका एवढाच मिंद्याचा उपयोग आहे. आपल्या विरुद्ध लढवायचं, पैसे देऊन माणसं फोडायची. बरं माणसं कशी की आता एक एक माणसं जी तुम्ही मेहनतीने तयार केली त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून टाकायचं. आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक आहे. म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपवून टाकायची. कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही. तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे. जोपर्यंत त्याचा उपयोग आहे तोपर्यंत मिंदेला डोक्यावरती घेऊन फिरतील आणि उपयोग झाला तर विसर्जन करून मोकळे. कारण हे जर असं नसतं तर हे 6 गद्दार सरळ भाजपात घेतले असते. घेतले असते ना, पण भाजपात नाही घेतले. इथे घेतले ते मिंदेकडे घेतले, तृणमूलचे घेतले ते त्यांच्या भलत्याच कुठल्या तरी पक्षात घेतले. का? कारण जर भाजपात घेतले तर भाजपाचा त्यांना पक्षादेश जारी लागू होईल आणि मग मतदान घेतलं तर पंतप्रधानपदी कोण पाहिजे तर त्यांना झक्कत हे भाजपचा जो नाव असेल, जे असेल त्यांना मतदान करावं लागेल. पण सगळे मोकळे असतील आणि मित्र पक्ष म्हणून असतील तर मग ते त्यांची मतं वेगळी वेगळी ही मांडू शकतात. म्हणून हा डावपेच चाललाय. अंतर्गत गटबाजी ही भाजपामध्ये आहे, शिवसेनेमध्ये नाही आहे. आणि आता तर साफ झाले, आता कुठे दुसरा गट नव्हताच, एकटाच होता, तो गेला. आणि तुम्ही सगळे कट्टर शिवसैनिक हे माझ्यासोबत राहिलेले आहात. जगात जर्मनी असेल आहे, पण देशात परभणी काय आहे, काय असतं हे दाखवण्याची संधी पुन्हा तुम्हाला मिळालेली आहे. जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो, जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो. हा परभणीचा इतिहास हा परत नव्याने लिहिण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि आजपर्यंत आपला एक इथला